तर सरत्या वर्षाच्या अंतिम टप्प्यामध्ये करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे। नाताळ, शालेय सहली तसंच सुट्ट्यांच्या अनुषंगाने अंबाबाई मंदिराच्या या परिसरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढतीये। मुंबईहून अंबाबाईचं दर्शन घेऊन भाविक कोकणात जात आहेत आणि या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने योग्य असं नियोजनही करण्यात आलंय आणि असा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं सध्या चित्र आहे। मी सध्या अंबाबाई देवी मंदिराच्या परिसरामध्ये आहे। सगळी दृश्ये जी आहेत ती आपण पाहतोय। अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून भाविक जे आहेत ते आलेले सध्या पाहायला मिळतात। या संपूर्ण सरत्या वर्षाला निरोप देत असताना अंबाबाईच्या दर्शनासाठी सुट्ट्यांचा काळ संपूर्ण आहे आणि याच काळात अनेक भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यानंतर नवीन वर्षाला सुरुवात देखील होईल। याच सरत्या वर्षाच्या निमित्तानं असेल किंवा अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविक जे आहेत ते दाखल झाले आहेत। या ठिकाणी अनेक भाविक जे आहेत ते सुद्धा आलेले आहेत। कुठून आलात काका? आम्ही इस्लामपूरवरून। इस्लामपूरवरून। काय देवीचं दर्शन घेतलं? काय इच्छा मनोकामना? नवीन वर्ष येतंय, सगळं चांगलं। काय मागितलं मागणं देवीकडे? काय मागितलं काहीतरी इच्छा आमची पूर्ण व्हावी म्हणून। सरत्या वर्षाला निरोप देताना नक्कीच हे भाविक जे आहेत ते आपण पाहतोय। अगदी कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, या राज्यातून सुद्धा भाविक जे आहेत ते या देवीच्या दर्शनासाठी येत आहेत। लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होईल। त्याचबरोबर सरते वर्ष जे आहेत ते आपण पाहतोय। नाताळची सुट्टी देखील सुरू आहे आणि याच सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये भाविक जे आहेत ते भाविक अंबाबाई देवीच्या मंदिरामध्ये गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा सुद्धा देखील बंदोबस्त आहे। प्रशासन सुद्धा ठिकठिकाणी प्रशासनाने सुद्धा सोयी केल्याचं सध्या पाहायला मिळते। त्यामुळे या सुट्ट्यांच्या काळामध्ये अंबाबाई मंदिरामध्ये सध्या गर्दी असल्याचं सध्या पाहायला मिळतं। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।